एका छोट्याशा सहकारी संस्थेपासून सुरू झालेला हा प्रवास आज लाखो शेतकऱ्यांच्या विश्वासाचं नाव बनलेला आहे, गोकुळ. पण गोकुळचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला, कोणत्या संघर्षातून ही संस्था उभी राहिली? सहकार, राजकारण आणि शेतकऱ्यांच्या विश्वासामध्ये गोकुळने आपलं वेगळं स्थान कसं निर्माण केलं, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय मी मार्मिक. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या गोकुळचा प्रवास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. सन 1983 मध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना करण्यात आली आणि पुढे गोकुळ या नावाने हा दूध संघ संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आणि दूध व्यवसायाला चालना देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. सुरुवातीला काही गावांपुरता मर्यादित असलेला दूध संकलन हे पुढे हजारो शेतकऱ्यांच्या सहभागामुळे ते चळवळीत परिवर्तन झालं. गोकुळने शेतकऱ्यांना योग्य दूध दर, नियमित पेमेंट आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. गावागावात दूध संकलन केंद्र उभारण्यात आलं. दूध तपासणी, शीतकरण आणि प्रक्रिया यामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचबरोबर तूप, लोणी, दही, ताक, श्रीखंड आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमुळे गोकुळने बाजारात स्वतंत्र ओळख निर्माण केली. शेतकऱ्यांसाठी पशुवैद्यकीय सेवा, कृत्रिम रेतन, पशुखाद्य योजना आणि मार्गदर्शन शिबिरांमुळे दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम झाला. मात्र मंडळी, तुम्हाला हे माहिती आहे का की गोकुळचा इतिहास हा केवळ विकासाचा नाही, तर तो राजकीय संघर्षाचाही साक्षीदार ठरलाय. गोकुळमध्ये सत्ता आणि वर्चस्वासाठी महाडिक आणि पाटील या दोन्ही गटांमध्ये अनेक वर्ष संघर्ष पाहायला मिळाला. निवडणूक, सभासद राजकारण आणि संचालक मंडळाच्या सत्तेसाठी दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढत रंगत गेली. या संघर्षाचा परिणाम अनेकदा गोकुळच्या राजकारणावर आणि निर्णय प्रक्रियेवरती दिसून आला. तरी देखील या सर्व राजकीय घडामोडींमध्ये गोकुळने आपल्या सहकाराचा पाया मजबूत ठेवत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास हा कायम राखला. गोकुळ हा केवळ दूध संघ नाही, तर तो लाखो शेतकऱ्यांच्या कष्टाचा, विश्वासाचा आणि सहकार चळवळीचा ताकदीचा जिवंत इतिहास बनलेला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात गोकुळने स्वतःचं वेगळं आणि मजबूत स्थान निर्माण केले. तुम्हाला गोकुळचा हा प्रवास कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी मार्मिक या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.